नमस्कार, कसे आहात सर्वजण. आज आपण झटपट शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत, जे की आता मी एक कमी गॅसवर शेंगदाणे भाजायला ठेवले आहेत. तुम्ही त्यांना कंटिन्युअस भाजत राहायचे, आपल्याला जास्त डार्क करायचे नाही. त्यांना नॉर्मली भाजत राहायचे कंटिन्यू, म्हणजे त्याच्याने ते जळणार नाही. ओके. हे जे मी आता शेंगदाणे घेतले, हे तुम्हाला मी मेजरमेंट सांगून देते. अर्धा किलो गुळला अर्धा किलो शेंगदाणे घ्यायचे. एक किलो शेंगदाणे घेतले तर 1 किलो गूळ घ्यायचा आहे तुम्हाला. हे तुमच्या हिशोबाने तुम्हाला घ्यायचं आहे. कोणाला कमी गूळ पाहिजे असतो, कोणाला जास्त पाहिजे असतो. ओके. बट हे मेजरमेंट तुम्ही यूज करू शकतात. याच्याने ते लवकर भाजले जातात लाडू. ओके. हे आता आपण कंटिन्युअस भाजतो आहे. हे गॅसवर ठेवले, मी कमी गॅस केलेला आहे आता मी त्याचा थोडा. तर हे भाजतच राहायचं आहे, कारण की ते आपण जर स्टॉप केलं की ते जळून जातील, नाही तर चिपकून जातील. ओके. हे कंटिन्युअस भाजत राहणार तर तुम्ही ते जळणार पण नाही आणि सगळे व्यवस्थित भाजले जातील आपले शेंगदाणे. हे कमी गॅसवर भाजलं जात आहे आता, बघू शकतात तुम्ही. हे बघा, झाले आहेत माझे शेंगदाणे पूर्णपणे भाजल्यावर. आता मी गॅस ऑफ करून दिलेला आहे. आता यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. ओके. याला थंड ठेवणार आहे मी, थोड्या वेळ थंड होऊ देईल आणि वरचे जे कवर आहेत ते मी काढते. जर तुम्हाला नाही काढायचे असेल तर तुम्ही राहू देऊ शकतात ते तसेच. ओके. हे थंड होण्यासाठी ठेवले. आता हा गूळ घेतला आहे मी माझ्या शेंगदाण्यांच्या हिशोबाने. यांना मी आता कट करून घेणार आहे बारीक बारीक. हे बघा, माझे शेंगदाणे थंड झाले आणि वरचे मी थोडे थोडे कवरसुद्धा काढले ना. आणि हा कट केलेला गूळ आहे. ओके. असंच आपल्याला कट करायचं आहे. आता जे शेंगदाणे यांना मी थोडंसं ब्लाइंड करून घेणार आहे. कमी जास्त आपण मागे पुढे करतो तसं मी थोडंसं यांना मिक्सीमध्ये करून घेईल. ओके. ही फर्स्ट स्टेप मी आपली असं मिक्सीमध्ये थोडं ग्राइंड करून घेईल मी. हे बघा, थोडं कमी जास्त शेंगदाणे आपले झालेले दिसतील. हे बघा, जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही, थोडे मध्ये शेंगदाणे राहिले. सेकंड स्टेपमध्ये हे शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपण आपला जो कट केलेला गूळ आहे तो आपण मिक्स करू. आपल्या थोडं हिशोबाने आपण मिक्स करायचं आणि हे बारीक असं दळून घ्यायचं आपण. ठीक आहे. हे बघा, मी सगळं माझं रेडी हे बारीक दळलं गेलेलं आहे. एका ताटात काढलेलं आहे मी. आता यांचे मी छोटे छोटे लाडू करायला घेईल. तुम्ही तुमच्या हिशोबाने लाडू बनवू शकतात. ठीक आहे. हे माझे लाडू रेडी झालेले आहेत. हे बघू शकतात तुम्ही. छान असे लाडू रेडी झाले. याच्यात तुम्हाला जर ॲड करायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकतात. बारीक कट करून मिक्सीमध्ये ॲज इट इज आपण जसं टाकलं त्याच्यात तुम्ही ॲड करू शकतात. ठीक आहे. हे असे छान असे झटपट आपले शेंगदाण्याचे लाडू रेडी आहेत. जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.